नमस्कार. कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. चला आज काय बनवायचं. आज आपण रताळ्याची घारगे बनवूया, म्हणजे ज्याला आपण घाऱ्या म्हणतो. आता या ठिकाणी मी एक मोठं रताळ होतं, मी कट करून असं शिजवून घेतलेलं आहे, त्याची साल काढलेली आहे. आता हे आपण प्रथम काय करूया, हे रताळे पहिला किसून घेऊया आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. आता हे प्रथम आपण बारीक किसून घेऊया. हे पहा, या ठिकाणी मी हे रताळ किसून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये एक वाटी, हे पहा एक वाटी मी एक गूळ घेतलेला आहे. हा पाव किलो आहे गूळ. आता याच्यामध्ये मी ह्या घालते. किसून घेतलेला आहे गूळ सुद्धा, तुम्ही सुद्धा किसून घ्या, म्हणजे याच्यामध्ये गाठी वगैरे जाणार नाहीत. आता काय करायचं, ह्या दोघांचा आपल्याला एकजीव करायचा आहे. हातानेच करा म्हणजे फास्ट होतं. असं एकजीव आता करायचं आहे आपण. हे पहा, मी याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि गूळ घालून ते पाणी वगैरे काही वापरलेलं नाही. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, मी हे राजगिरा ज्याचा आपण लाडू करतो त्याचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी वरईचं घेऊ शकता. आता शाबूचं जर म्हटलं तर थोडासा चिकटपणा जास्त येतो, मग त्यामुळे तुम्ही असं करा, वरी आणि शाबू याचं जर तुमच्यात तयार पीठ असेल तरी तुम्ही घेऊ शकता. फक्त शाबूचं प्रमाण कमी करा, कारण फार चिकट होते आणि घारी चिवट सुद्धा होईल. हे पहा, या ठिकाणी आता आपण राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे. जेवढं बसत तेवढं घालायचं. याच्यात पाणी वगैरे काय घालून मळायचं नाही. हातानं मळून घेऊया आपण. घट्ट करायचं आहे आपल्याला. अजून पीठ लागत असेल तर आहे माझ्याकडे शिल्लक. हे पहा, मी एक वाटी घातलेलं आहे. आणखीन अर्धी वाटी माझ्याकडे शिल्लक आहे. आणखीन मी एक थोडं घालते. पाव किलो गूळ म्हणजे 250 ग्रॅम गूळ मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे. एकच मोठं रताळ होतं माझं. जास्त गोड झालं तर मग तेलामध्ये आपले गारगे पसरतंय, म्हणजे व्यवस्थित होत नाही. हे सगळंच म्हणजे बरोबर 1.5 वाटी, या वाटीने 1.5 वाटी बसलेलं आहे. तसं काय याला माप नाही आहे, तुम्ही हे करू शकता, म्हणजे घट्ट होईपर्यंत त्याच्यामध्ये पीठ घालू शकता. आता याच्यामध्ये वेलदोड वगैरे तुम्ही खात असाल उपासाला वगैरे तर तुम्ही घालू शकता. तुम्ही लाल भोपळा जर खात असाल तर तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये असंच राजगिरा पीठ किंवा वरीचं पीठ असं घालून तुम्ही मळू शकता. खूप स्वादिष्ट लागतं. आता हे चांगलं मळून आपण काय करायचं आहे, एक 10 मिनिटं असं झाकून ठेवायचं. मग करूया. 10 मिनिटं असंच ठेवूया. याच्यात पाणी वगैरे काही लावायचं नाही आहे. 10 मिनिटं आपण असं झाकून ठेवूया. ओके, हे 10 मिनिटं झालेले आहेत. आता थोडंसं तेल लावून ह्याला चांगलं मर्दून घेऊया एकदा पुन्हा. आता काय करायचा, याचा एक गोळा करायचा. हे पीठ लावून आपण, माझ्याकडं आहे हे पीठ राजगिऱ्याचं, तुम्ही नसेल तर वरईचं लावलं तरी चालतं. हे आता आपण लाटूया. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी
पाडण्यासाठी मी आता कटचा पेला घेतलेला आहे. मी कायम सगळ्या याला हेच वापरते. अशा पद्धतीने आता आपण काढून घेऊ. हे पहा, हे अशा पद्धतीने आता आपण सगळे पाडून घेऊया आणि मग तळूया. आणि कुठं तुम्हाला थोडंसं जाड वाटत असेल तर हाताने तुम्ही असं केला तरी चालतं. आता काही वेळेला हे रताळ चांगलं शिजल्यामुळं किंवा तुमचा गूळ थोडासा जास्त जरी झाला तरी लाटता नाही आलं तरी हाताने सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं एखादं खाली जाड प्लास्टिक कागद घेऊन सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं हे पहा असं तेल लावून सुद्धा तुम्ही असं करू शकता. पण आपणाला राजगिराचं पीठ घातलं की लाटता येतच. वरईच्या पिठाला मात्र थोडंसं त्याला चिकटपणा नसतो. ह्याला थोडासा चिकटपणा असल्यामुळे हे लाटता येतं. वरईच्या पिठाला चिकटपणा नसतो त्यामुळे ते व्यवस्थित लाटता येत नाही. ते हातानंच करावं लागतं. आता सगळ्या आपण गारग्या अशा पद्धतीनं करून घेऊया आणि मग तळूया. हे पहा, मी तेल तापायला ठेवलं होतं. माझं तेल तापलेलं पण आहे. आता आपण या ठिकाणी हे पहा मी असे तयार करून घेतलेले आहेत. आता गारगे ते याच्यामध्ये सोडायचे. राजगिऱ्याचे आहेत त्यामुळे खायला एकदम स्वादिष्ट लागतात. प्रथम घ्या हे तेल तापवून घ्या आणि नंतरच मग बारीक करा. आता अशा पद्धतीने सगळे आपण तळून घेऊया. हे पहा, एका रताळामध्ये एवढे आपले गारगे झालेले आहेत आणि एकदम मऊ असं होतात. हे पहा, लगेच एकदम मऊ होतात, खुसखुशीत होत नाहीत. आणि ह्याच्यामध्ये राजगिरा असल्यामुळे हे मऊच राहणार. तेलात सोडल्यानंतर एकदम मऊ होतात. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला तेलात तळता त्यावेळेला बारीक गॅस करूनच तळा आणि नंतर मग मऊ होतात. तुम्हाला काय वाटतं मग ते पीठ खराब झालं का काय? तसं नाहीये. राजगिरा असल्यामुळं राजगिरा थोडा चिकट असतो त्यामुळे ते होतात. समजा तुम्हाला लाटाय जमत असेल तर तुम्ही हातावर असे करून करू शकता. मी शेवटचं एक बारीक होतं माझ्याकडे गोळा, त्यावेळेला मी हे हातावर केलं होतं. आणि हे मग आता काही जण काय म्हणणार हे फुगत का नाही आहे. हे कसं होतं, फुगतं. जरी जरी फुगलं तर त्याच्यामध्ये तेल गेलं की ते पुन्हा आणि आहे तसं हे होतं. किती जरी त्याच्यामध्ये फुगलं तर ते पुन्हा आणि फुटतंच. त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागतात. करून बघा. तुम्ही जर रताळचं करणार असला तर करू शकता किंवा तुम्ही लाल भोपळा खाणार असला तर त्याचं सुद्धा करू शकता. राजगिऱ्याचं पीठ वापरू शकता, वरईचं पीठ वापरू शकता. फक्त शाबूचं पीठ मात्र तुम्हाला पूर्ण शाबूचं वापरता येणार नाही कारण ते फार चिकट असतं.
त्यामुळे तुम्हाला ते करता येणार नाही. मग तुम्ही असं जरी केला तरी चालते. वरीमध्ये ह्याच्यामध्ये घालू नका शाबू, कारण हे अगोदरच थोडंसं चिकट असतं. तुम्ही वरीमध्ये थोडासा शाबू घालून करू शकता. आणि मी एक रताळ मोठं होतं त्याला मी पाव किलो म्हणजे 250 ग्रॅम गुळ वापरलेला आहे. काही ठिकाणी गोड जर तुम्हाला म्हणजे अजून आवडत असेल तर करू शकताय. पण कसं होतं की जास्त जर गोड झालं तर गारगे तेलामध्ये पसरले जातं. मग अशा वेळेला समजा तुमचं गोड झालं आणि पसरलं तर काही टेन्शन घेऊ नका. त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मिसळा, आणखी आहे तसं व्यवस्थित होतं. बरं ठीक आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ, माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.